बघ काय त्याच्यात वॉलेट. वाव. वॉलेट. सो मस्त नवीन वॉलेट मिळालेलं आहे. आणि काल जे वॉलेट गिफ्ट मिळालं होतं बर्थडेला ते फायनली चेंज केलेलं आहे आता. आणि हे जरा जुनं फाटलंय आणि बरंच जुनं झालंय. आणि व्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि राहूचं खेळणं सुरू आहे. आणि आमचं ऑलमोस्ट माझं ऑफिस आता संपलेलं आहे. आज रात्री उशिरा व्लॉग सुरू केलाय. आणि काल बर्थडेचा ब्लॉग टाकला होता, त्यावर तुम्ही सगळ्यांनी मला बर्थडे विश केलं, खूप ब्लेसिंग्स दिलेत. त्यामुळे सगळ्यांना थँक्यू सो मच. खूप छान वाटले सगळ्या कॉमेंट्स वाचून. आणि आजचा दिवस सकाळी माझ्या ऑफिसची पार्टी होती, त्यानंतर माझं ऑफिस अंकिता राऊचं त्यांचं रुटीन सुरू होतं आणि मग त्यामुळे ब्लॉग करायला जमला नाही. आणि आता ब्लॉग सुरू केलेला आहे. नाईट रुटीन सुरू आहे, माझं ऑफिस संपलेलं आहे, अंकिताची कामं सुरू आहेत. सो स्टे ट्यून्ड. नाईट रुटीन मधली कामं नेहमीप्रमाणे सुरू आहेत माझी. आता मगाशीच आमचं डिनर झालं आणि आता थोडीशी भांडी आहेत ती घासायला घेतली आहे. आणि आजचा दिवस जसं पुष्कर म्हणाला सकाळपासून थोडा बिझी गेलाय. पुष्करची तर ऑफिस पार्टी होती आणि मग त्या निमित्ताने मी आणि राहू सुद्धा आज आम्ही दोघंच फिरायला गेलो होतो. अनैसा कारण तो जात होता बाहेर, म्हटलं एक काम कर तू सुद्धा आम्हाला ड्रॉप कर तिथे. आणि मग आम्ही म्हणजे तुझं झालं की कॉल कर, आपण भेटू आणि रिटर्न घरी येऊ. सो मी आणि राहू गेलो होतो विवियाना मॉलला. ऍक्च्युली झालं काय होतं, काल पुष्करचा बर्थडे होता. तो खरं तर आमचा कालच प्लॅन होता, कारण क्रिसमस झालाय कालच, त्याच्यामुळे छान डेकोरेशन करतात मॉल्समध्ये, ऍक्टिव्हिटीज असतात. तर कालपासून राहू आमच्या मागे लागला होता, पण ते काही काल झालं नाही आमचं. म्हटलं चल आज अनैसा तू जातोयस तर आम्ही पण येतो तुझ्या बरोबर. सो मग सकाळी राहूची शाळा झाल्यानंतर आम्ही तिथे गेलो होतो. मस्त धमाल केली. राहूने भरपूर तिथे फन ऍक्टिव्हिटीज होत्या. आता क्रिसमस काल झालाय, इयर एंड आहे, त्याच्यामुळे भरपूर सेल चालू आहेत. मी सुद्धा शॉपिंग नाही काही केलं, पण तरी विंडो शॉपिंग केलं तरी छान वाटतं. मग मी आणि राहूने थोडंसं खाल्लं, असं आम्ही दोघांनी आमचा वेळ स्पेंड केला. आणि मग पुष्करचं झाल्यानंतर आम्ही पुन्हा घरी आलो. घरी आल्यानंतर मग पुष्करने त्याचं ऑफिस लॉग इन केलं. माझी संध्याकाळची कामं, राहूचा थोडासा अभ्यास होता, डिनरची तयारी, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गडबडीत ब्लॉग काही आम्हाला शूट नाही करता आला. आणि त्याच रिलेटेड काल 25 डिसेंबरला आम्ही ब्लॉग अपलोड केला नाहीये. त्यावरती एका ताईंनी मला कमेंट केली आहे की अंकिता ब्लॉग का नाही अपलोड केलास तू, काहीतरी कारण असेलच म्हणूनच नसशील केला, पण तरी तुम्हाला भेटल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही. तर सध्या असंच होतंय, थोडंसं खूप बिझी शेड्यूल सुरू आहे आणि त्यामुळे ना थोडंसं ब्लॉगिंग करताना आम्हाला चॅलेंजेस येत आहेत. कारण मध्यंतरी एका ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलं होतं की सध्या आता पुष्करचं ऑफिस टायमिंग चेंज झालंय. हा, म्हणजे गेल्या वर्षी नाईट शिफ्ट होती माझी आणि आता ती दुपारची शिफ्ट झाली आहे. नाईट शिफ्ट जेव्हा होती तेव्हा पूर्ण दिवस मला मोकळा मिळायचा व्लॉग शूट करायला, व्लॉग क्रिएट करायला आम्हाला. पण आता दुपारची शिफ्ट झाल्यामुळे ज्या स्पीडने आम्ही आधी व्लॉग क्रिएट करायचो तो स्पीड थोडासा आता कमी झाला आहे. कारण ऑफिस सुरू झाल्यावर मग अंकिताला तिचं स्वतःला शूट करावं लागतं, वेगळे कॅमेरा अँगल सेट करावून तिची कामं चालू असतात, त्यातच तिला ते सगळं मॅनेज करावं लागतं. त्यामुळे थोडंसं व्लॉगिंग आमचं स्लो झालेलं आहे. त्यामुळे मग कधीतरी व्लॉग क्रिएट होत नाहीत आणि मग ते क्रिएट नाही झाले, अपलोड नाही झाले की मग अंकिता कम्युनिटी पोस्ट टाकते की व्लॉग येणार नाही, येऊ शकत नाही आहे वगैरे. माझंही थोडंसं सध्या असं होतं जसं आता पुष्कर म्हणाला की नेहमीचंच घरातलं रुटीन सुरूच असतं, त्यात आता मला थोडेसे व्लॉग शूट करायला लागतात. आणि थोडंसं हा जो महिना आहे ह्यात राहूच्या स्कूलमध्ये भरपूर ॲक्टिव्हिटीज, क्राफ्ट असू दे किंवा इव्हेंट्स, कॉम्पिटिशन हे भरपूर चालू आहे. त्याच्यामुळे मला त्याला जरा जास्त वेळ द्यायला लागतोय, कारण त्याच्याकडनं पाठांतर, प्रॅक्टिस, क्राफ्ट असेल तर मला पहिले पूर्ण क्राफ्ट बनवायला लागतं, मग त्याच्याकडनं प्रॅक्टिस घ्यायला लागते. त्याच्यामुळे ह्या सगळ्यात वेळ जातो, प्लस घरातली कामं आणि त्यात आई पप्पांचं सुद्धा शेड्यूल इतकं बिझी आहे. आणि त्यामुळे थोडंसं होतंय काय ना, कारण कसं होतं आई पप्पा जेव्हा घरी असतात तेव्हा राहू त्यांच्याबरोबर जरा खेळतो, त्यामुळे मला थोडीशी सुटवंगता मिळते आणि मग बाकीच्या गोष्टी माझ्याकडनं हँडल होतात. किंवा मग आई असली की थोडंसं कामांना मदत होते. इतर सुद्धा गोष्टी ज्या आपण घरातल्या म्हणतो त्या सुद्धा आमच्या दोघींकडनं मॅनेज होतात. पण सध्या खूपच राहूचं
स्केड्यूल किंवा पुष्कळचं ऑफिस टायमिंग, आई पप्पांचं बिझी स्केड्यूल, माझी इतर कामं, त्यामुळे थोडासा आमचा जो स्पीड आहे सध्या व्लॉगिंगचा तो थोडासा मंदावलाय. पण त्यात सुद्धा आमचा प्रयत्न असतो की नाही डेली व्लॉग आपला अपलोड झाला पाहिजे. आणि मध्ये आधी आता आमचा असा विचार सुद्धा चालू आहे की एक दिवसाआड व्लॉग टाकूया का. पण आत्ता सध्या तरी इतके काही चॅलेंजेस असे नाही आहेत, त्यामुळे शक्यतो प्रयत्न करतोय की डेली व्लॉग्स अपलोड करूया. पुढे मागे इन केस जर असा काही आमचा निर्णय असेल तर नक्कीच म्हणजे जास्त वाटलं, जास्त चॅलेंजेस आले तर मग तसा निर्णय घेऊ. पण आता डेली व्लॉग्स आम्ही टाकू शकतो. पण एखाद 2 दिवस असं होऊ शकतं की नाही व्लॉग शूट झाला किंवा क्रिएट नाही झाला, एडिट नाही झाला वगैरे असं. तर नक्कीच तो जो काही निर्णय पुढे मागेच आमचा काही झाला तर कम्युनिटी पोस्टद्वारे तुमच्या बरोबर शेअर करू. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट मला आणि पुष्करला खूप छान वाटली ती म्हणजे आता जेव्हा जेव्हा व्लॉग्स अपलोड नाही केले गेलेत किंवा काल सुद्धा त्या ताईंनी मला कमेंट केली की अंकिता तुम्हाला भेटल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही किंवा अंकिता असं नको करूस, डेली व्लॉग्स अपलोड करत जा. आणि मला वाटतं खरं तर हीच खरी पोचपावती आहे की आमचे व्लॉग्स तुम्हाला आवडतात आणि म्हणूनच त्यांची वाट बघितली जाते. हे वाचूनच आम्हाला खूप छान वाटलं आणि त्यामुळे शक्यतो आमचा प्रयत्न असा असेल की आम्ही डेली व्लॉग्स अपलोड करू. आणि जेव्हा जेव्हा आता आम्ही व्लॉग्स नाही अपलोड केले तेव्हा खरंच खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या की अंकिता का नाही व्लॉग्स अपलोड केला. म्हणून म्हटलं आज जरा तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करूया की सध्या स्केड्यूल खूप बिझी आहे त्यामुळे थोडेसे चेंजेस झाले. काय म्हणतोय राहू? राहूचं दुकान आहे जेलीचं दुकान होतं. दाखव. अच्छा, जेलीचं दुकान. हो, एवढ्या जेली आणल्यास तू आज? हे लहानपणी खायचो ना अंकिता आपण भरपूर. तुम्ही कोणता फ्लेवर खायचा सांगा, तुम्ही साईडला करेन. आम्हाला आधी किती रुपीजला ते सांगा. मँगो फ्लेवर हवाय मला. कितीला आहे? थांबा, आधी मी रुपीज सांगणार आहे. अच्छा, तर आधी तुम्हाला डबल हवंय की सिंगल नाही हवंय? बाबा, एकच सिंगल. एवढे पैसे नाहीत. तर इथे हा 10 रुपये, अच्छा, 20, 30, 40, 50, 60. मला 10 वालाच हवंय. छान. पहिले थांबा आधी तुम्हाला कोणता फ्लेवर हवाय सांगा. मला लिची हे आहे. हा काय दिसतोय? हे घ्या, पैसे पण तयार आहेत आमचे. हे डबल दिलेत तुम्हाला. हे घ्या. दे हातात. दोन्ही हात तर तुम्हाला डबल दिलं ना. फ्री का? मग हे 10 ना आणि हे 40 आहे. अच्छा, मग 50 रुपये. हे घ्या 50. ओके, 50 रुपये दे का अंकिता माझे पण. दिले. थँक्यू. आणि पेरू पण आणलं ना, पेरू चिरणास मस्त. पेरू चिरते ना. आम्ही हे मागे पण एकदा व्लॉग मध्ये सांगितलंय, पेरू फेवरेट आहे आमचा. पुष्करचा खूप फेवरेट फेवरेट फ्रूट मध्ये. तो ते आणलेला आहे आणि आता अंकिता मस्त चिरेल आणि पेरू एन्जॉय करणार आहोत डिनर नंतर. फलार सगळी कामं सुद्धा आवरलेली आहेत. राऊच्या उद्याच्या स्कूलचं सुद्धा सगळं आवरून झालेलं आहे. आता मस्त थोडी जेली खाते. मला ही जेली फार आवडते आणि आज जसं म्हटलं मी आणि राहूच होतो त्याच्यामुळे हे थोडं मग मी शॉपिंग केलेलं. जेली घेतल्या, त्यानंतर पेरू, अजून एक 2 असं राहूचं काहीतरी असं. मस्त ना, मस्त. तू खाल्ली की नाही? हो, खाल्ली ना. राहूला नको म्हणतो. नको राहू, नकोय तुला आता. आणि पेरू चिरून आणलेला आहे अंकिताने मस्त. इथे तिखट, मीठ आणि पेरू. क्या बात आहे. सही. हा मस्त मस्त एकदम. हा, असं लावून पण मस्त लागतो. मस्त. पेरू खाऊन झालाय आमचा आणि आता थोडंसं घरावरती एक हात फिरवून घेते कारण मगाशी राहू खेळत होता. हे सुद्धा थोडंसं पेरूची आमची जी काही ताटली वाटी आहे ती घासून ठेवते. भांड्यांचा हा जो ट्रे तो इथेच ठेवलाय, तो ह्या साईडला शिफ्ट करते. आणि उद्या पुन्हा राहूची सकाळी शाळा आहे. राहू झोपायला गेलाय. आम्ही सुद्धा आता पटापट हे सगळं आवरते. व्लॉग एडिट करायचा आहे, स्केड्यूल करायचं आहे. सो अशी पुढे अजून छोटी मोठी थोडीशी कामं आहेत. हा, हे ते टीव्ही कॅबिनेट मध्ये ठेवतो, इथे लावून ठेवतो मस्त. इथे जागा शोधायला लागेल पण थोडी. इथे पण ट्रॉफीज लपतील ना. तात्पुरतं इथे बरे.